खूप वर्षांपासून पासपोर्ट काढायचा आहे पण काढणंच होत नाही आहे म्हणणारे आजही अनेक जण आहेत. पासपोर्ट फक्त दुसऱ्या देशात फिरण्यासाठीच नाही तर शिक्षण, नोकरी, व्यावसायिक काम किंवा आपत्कालीन प्रवासासाठी सुद्धा खूप आवश्यक आहे. आणि कुठेही आय डी देताना पासपोर्ट असला तर मग कायच टेन्शन आहे. आता साध्या सोप्या सरळ फक्त 7 स्टेप्समध्ये तुमचा पासपोर्ट तुमच्या घरी येऊ शकतो. नंबर 1, पासपोर्ट सेवा पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करा. नंबर 2, रजिस्ट्रेशन नंतर ऑनलाईन अर्ज भरा. त्यात आवश्यक असणारी सगळी कागदपत्र अपलोड करा. नंबर 3, डॉक्युमेंट्स अपलोड केल्यावर पासपोर्ट ऑफिसमध्ये अपॉइंटमेंट बुक करा. नंबर 4, अपॉइंटमेंट बुक झाल्यावर ऑनलाईन पेमेंट करा. नंबर 5, अपॉइंटमेंटच्या दिवशी तुमचे सगळे जेही ओरिजिनल कागदपत्र असतील ते घेऊन पासपोर्ट ऑफिसमध्ये जा. नंबर 6, तिथे तुमच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल, बायोमेट्रिक माहिती घेतली जाईल. नंबर 7, पोलीस पडताळणीनंतर तुमचा जो पासपोर्ट आहे तो तुमच्या पत्त्यावर पाठवला जाईल. इतकं सगळं सोपं आहे. पण पासपोर्टसाठी अप्लाय करताना बनावट पासपोर्ट वेबसाईटपासून सावध राहा. कारण आजकाल अनेक फेक वेबसाईट्स पासपोर्ट अप्लाय फास्ट किंवा इन्स्टंट पासपोर्ट सर्व्हिस अशा नावाने दिसतात. त्या सगळ्या टाळण्यासाठी URL नीट तपासा. अधिकृत साईट नेहमी passportindia.gov.in अशीच असेल. .gov.in हा सरकारी डोमेन असतो. .com किंवा .in, .net, .org अशा वेगवेगळ्या डोमेन्सपासून अलर्ट राहा. सरकारी शुल्कही ठरलेलं असतं. जर कोणी जास्त पैसे मागत असेल तर डाऊट घ्या. अधिकृत प्रक्रिया नेहमी पोर्टलवरूनच होते, त्यामुळे वैयक्तिक किंवा पर्सनल UPI किंवा खात्यावरती पैसे मागितले तर ती फसवणूक असू शकते. अधिकृत साईट साधी आणि स्पष्ट असते. चुकीची भाषा किंवा खूप जाहिराती किंवा 100% गॅरंटी अशा काही ओळी दिसल्या तर सावध राहा. ही रील पासपोर्ट काढायचा म्हणणाऱ्यांना नक्की पाठवा आणि लगावतीला फॉलो करा.